वाहतं पाणी. एका गावामध्ये आजोबा जे होते ते रोज विहिरीतून पाणी काढायचे आणि शेतामध्ये ते नेहमी शेताला पाणी देत होते. एक दिवस त्यांचा नातू म्हणाला, "आजोबा, इतकं पाणी जे तुम्ही त्या शेतामध्ये टाकतात आणि ते वाहून जातं. पण ते वाहून जाणारं पाणी जर तुम्ही साठवून ठेवलं, तर त्याचा काही ना काही आपल्याला उपयोग होईल ना?" आजोबा थोडं हसत म्हणतात, "बाळा, साठवलेलं पाणी आहे ते गढूळ होतं, पण वाहतं पाणी आहे ते नेहमी शुद्ध राहतं. तसंच आपल्या मनाचं देखील आहे. जर आपण आपल्या भावना, आपल्या दुःख, आपला राग जर मनामध्ये साठवून ठेवला, तर त्याला देखील गंज चढतो. पण या सगळ्या भावना, राग, दुःख याला जर वाहू दिलं, मग याला जर वाट करून दिली, एकमेकांना शेअर केला, एकमेकांकडे आपलं दुःख व्यक्त केलं, तर मन देखील हलकं होतं आणि स्वच्छ होतं." त्यावेळी नातूला कळलं, की आयुष्यामध्ये काहीही साठवणूक करायची नसते. मग ते नातं असो, प्रेम असो, आठवण असो, जिथे प्रवाह थांबतो, तिथे घाण ही निर्माण होणारच. म्हणून जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची साठवणूक करण्यापेक्षा ते मन मोकळं केलं, तर त्याची शुद्धता खऱ्या सोन्यासारखी असते. नाही का?